नमस्कार मंडळी, तुम्ही थंबनेलला पाहिलं अगदी बरोबर आहे. आज आपण पोह्यामध्ये रवा टाकून अतिशय पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत. नेहमी तुम्हाला सुद्धा जर पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. नक्कीच तुमच्या मुलांना आणि घरातल्यांना सगळ्यांनाच आवडणारी अशी रेसिपी आहे. तर चला मंडळी, व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथे आपल्याला 1 वाटी पोहे लागणार आहेत. तर हे पोहे आपल्याला सगळ्यात आधी स्वच्छ चाळून घ्यायचे आहेत, जेणेकरून यातला सर्व कचरा निघून जाईल. आणि त्यानंतर याला 2 ते 3 पाण्याने आपल्याला चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये माती असते, धूळ असते, तर ती सर्व निघून जाईल. अशा पद्धतीने आपल्याला हे धुवून काढायचं आहे. आता इथे मी चांगले स्वच्छ पोहे धुवून घेतलेले आहेत 2 ते 3 पाण्याने. त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा आहे. ज्या वाटीने आपण पोहे घेतले आहेत त्याच वाटीने इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. तर हा रवा बारीक रवा आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही इथे जाड रवा सुद्धा वापरू शकतात, तरी सुद्धा चालणार आहे. आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, थोडं थोडं पाणी घालून. जास्त पण पाणी नाही घालायचंय, थोडंच पाणी घालायचं आहे, जेणेकरून रवा हा छान असा फुलून येईल. अशा पद्धतीने चांगलं याला मिक्स करायचं आहे आणि आपल्याला एक 10 ते 15 मिनिटासाठी याला रेस्टसाठी ठेवायचं आहे, जेणेकरून रवा हा छान असा फुलेल. तर हे पहा, आपला रवा आणि पोहे छान असे भिजलेले आहेत, फुललेला आहे रवा. आता त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या घालू शकतात, तरी सुद्धा चालेल. तर इथे मी 1 गाजर बारीक असं कट करून घातलेला आहे. त्यानंतर इथे 1 कांदा बारीक असा कट करून घातलेला आहे आणि त्यानंतर इथे माझ्याकडे मका होती, तर ती सुद्धा मी घातलेली आहे. तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातली तरी सुद्धा चालेल. आता यामध्ये लाल तिखट, हळद, थोडा ओवा आणि धनेपूड घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. जर तुमच्याकडे पालक, मेथी असेल ती सुद्धा तुम्ही बारीक इथे कट करून घालू शकतात, तरी सुद्धा चालेल. मुले आवडीने खातात. बऱ्याच वेळा मुले भाज्या खात नाहीत, तर त्यांना आपण अशा पद्धतीने जर खाऊ घातल्या तर ते नक्कीच आवडीने खातील आणि त्यांच्या लक्षात देखील येणार नाही. तर आपल्याला इथे हे पाणी न घालता आता हे सर्व मिश्रण घट्ट असा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने तुम्ही याला आकार देऊ शकतात. तर इथे मी याला टिक्कीचा आकार देत आहे. तर आपल्याला ही टिक्की शॅलो फ्राय करायची आहे. जर तुम्हाला डीप फ्राय करायची असेल ना तरी सुद्धा चालणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे सर्व टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत. तर आता आपण याला शॅलो फ्राय करून घेऊया. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे, जेणेकरून या टिक्क्या छान अशा यावरती शॅलो फ्राय होतील. तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असतील ना तरी सुद्धा चालणार आहे. तर हे पहा, इथे आपण अशा पद्धतीने एक एक टिक्की इथे सोडून घ्यायची आहे आणि कमी गॅसवरती या टिक्क्या छान अशा आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. टाकल्या लगेच याला पलटवायचं नाही आहे. 1-2 मिनिटं याला सेट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर याला अलटी-पलटी करून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्ही पाहू शकतात याला रंग सुद्धा किती सुरेख असा आलेला आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल. तर हे पहा मंडळी, मी किती छान ह्या टिक्क्या शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत. आता आपण याला साईडला काढून घेऊया आणि याच पद्धतीने दुसरी बॅच सुद्धा आपण अशीच शॅलो फ्राय करून घेणार आहोत. अगदी कमी तेलामध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो. सकाळच्या घाईमध्ये तर अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने घरातील साहित्यातच आणि वेगळ्या पद्धतीने आज आपण हा नाश्ता बनवलेला आहे. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवून तयार होतो. विशेष म्हणजे यामध्ये आपण भरपूर अशा भाज्या घातलेल्या आहेत, त्यामुळे हा नाश्ता अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असा बनवून तयार होतो. त्यामुळे मुले सुद्धा आवडीने खातात आणि त्यांच्या लक्षात देखील येणार नाही की आपण हा नाश्ता भरपूर अशा भाज्या बनवून त्यांना खाऊ घातलेला आहे. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तर तुम्ही या टिक्क्या नुसत्या अशाच जरी खाल्ल्या ना तरी सुद्धा चवीला अप्रतिम लागतात.
पण मी ते ह्या सॉससोबत घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडत्या कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकतात. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.